नमस्कार. आज आपण अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला एक आदरांजली वाहणार आहोत. चला तर मग त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या पैलूंवर एक नजर टाकूया. आणि हे वाक्य खरं तर सगळं काही सांगून जातो. अजितदादा पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात एक असं व्यक्तिमत्व जे ठळक होतं, प्रभावी होतं आणि निर्णायकसुद्धा. त्यांची उपस्थिती नेहमीच लक्ष वेधून घेणारी होती. तर सुरुवात करूया त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या एका खूप महत्त्वाच्या पैलूपासून, तो म्हणजे त्यांचा निर्णायक स्वभाव. माहिती आहे, त्यांचा प्रवास हा फक्त राजकारणाचा नव्हता. खरं तर ती एक जबाबदारी होती, एक नेतृत्व होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेशी असलेलं एक घट्ट नातं होतं. त्यांची भूमिका नेहमीच राजकारणाच्या चौकटीपलीकडे थेट लोकांच्या आयुष्याशी जोडलेली होती. बरं, मग त्यांच्या नेतृत्वाची खासियत काय होती? असे कोणते गुण होते ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे उठून दिसायचे? चला तेच पाहूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे ठाम निर्णय घेण्याची क्षमता. परिस्थिती कितीही अवघड असो, ते आपल्या निर्णयावर ठाम असायचे आणि म्हणूनच एक कणखर नेता म्हणून त्यांची ओळख बनली. दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्टता. त्यांच्या कामात कुठेही गोंधळ नसायचा. मग ते प्रशासकीय काम असो किंवा एखादं धोरण ठरवायचं असो, त्यांचा दृष्टिकोन अगदी सरळ आणि स्पष्ट असायचा. आणि यामुळेच कामाला एक वेगळीच गती मिळायची. आणि शिस्त हा त्यांच्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग होता. त्यांच्या कामाच्या पद्धतीत एक सातत्य होतं, एक शिस्त होती. आणि याच शिस्तीमुळे ते कामाच्या परिणामांवर म्हणजे रिझल्ट्सवर जास्त लक्ष केंद्रित करू शकले. म्हणजे बघा, ठाम निर्णय घेण्याची क्षमता, कामातला स्पष्टपणा आणि शिस्त, या सगळ्या गोष्टी मिळून त्यांची नेतृत्व शैली खूपच प्रभावी बनली होती. त्यांचं पूर्ण लक्ष कामावर असायचं आणि त्यातून काय रिझल्ट मिळतोय यावर असायचं. पण हे सगळं फक्त बोलण्यापुरतं नव्हतं. त्यांच्या कृतीतून ते दिसायचं. कारण त्यांचं एकच तत्वज्ञान होतं, शब्दांपेक्षा कृती महत्वाची. अगदी बरोबर. कृतिशील नेते हीच त्यांची खरी ओळख होती. म्हणजे ते असे नेते होते जे शब्दांपेक्षा जास्त कृतीवर विश्वास ठेवायचे. त्यांचे निर्णय नेहमीच राज्याचं स्थैर्य आणि विकास डोळ्यासमोर ठेवून घेतले जायचे. आणि त्यांच्या या कृतिशीलतेचा प्रभाव आपल्याला अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दिसतो. मग ते शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, ग्रामीण विकास असो, इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे प्रकल्प असोत किंवा मग सार्वजनिक प्रशासन, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामाचा ठसा उमटलेला दिसतो. पण त्यांचं काम फक्त धोरणांपुरतं मर्यादित नव्हतं. लोकांवर, विशेषतः त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा जो प्रभाव होता, तो समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर मग प्रश्न पडतो की त्यांच्या समर्थकांसाठी, त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ते नक्की कोण होते? फक्त एक नेते की त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं? उत्तर सोपं आहे. ते फक्त नेते नव्हते, ते एक प्रतीक होते, विश्वासाचं प्रतीक. लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. हेच त्यांचं मोठं यश होतं. आणि फक्त विश्वासच नाही, तर धैर्याचंही प्रतीक होते. कितीही कठीण वेळ आली तरी न डगमगणारा, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. खरं तर त्यांच्यामुळेच अनेकांना प्रेरणा मिळायची, एक आत्मविश्वास मिळायचा. आणि ह्या सगळ्यांमधूनच तयार होतो तो त्यांचा वारसा, त्यांची लेगेसी, जी खूप प्रभावशाली आहे. आणि हे वाक्य किती खरंय बघा. नेतृत्व हे तुम्ही किती काळ जगलात यावर नाही, तर तुम्ही काय प्रभाव टाकलात यावर मोजलं जातं. हीच गोष्ट त्यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होते. आणि म्हणूनच अजितदादा पवार यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर खूप काळ टिकून राहील. त्यांचं काम, त्यांची भूमिका आणि त्यांनी जोडलेली, घडवलेली माणसं, हाच तर त्यांचा खरा वारसा आहे. आणि याची नोंद इतिहासात नक्कीच घेतली जाईल. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.